बरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या हे अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या सरपंच बोला की आपा काय चालू आहे कशाची गळगळ जरा खोंड एक घेतलंय चांगलं तुम्हाला का नाद लागला जरा पहिलाच होता पण आता जरा जास्त लागलाय कोणी घेऊन दिला नितीन ती जरशाची व्यापारी तुम्हाला माहिती आहे चिच नाही वेळेल त्या अन्नाची कशी माझी केली नाही खोंड चांगली बघतोय म्हणे चांगलं बघतं होय पण काय पडतळ काय आहे का नाही जत्र ह्या वेळेस पडतळ तुम्हाला सांगायचं राहिलं काय अण्णाने एक बैल चांगला बघितलाय त्याला पसंत पडलाय अण्णाला ती घेतल्याशिवाय राहत नाही मालक हाय आपल्या ओळखीच जरा आहे का? हाय 4 रुपये होतील चढवे ते एक चढवून सोडून रीट होईल तेवढं होता होईल तेवढं करूया दोघांची जत्रा फेत्रा बाहेर पडल महिन्याभरात खर्च निघतोया 5-10 तर मिळलं पाहिजे 20-20 हजार रुपये आपल्याला मिळतील त्याला पसंत पडलाय त्याला काय कळते वो रावळ गुंड आहे नुसता तुम्ही काय करा माहितीये का हा. त्योच घ्या म्हणा मी करतो बाकीचा कार्यक्रम बरं घ्यायला तू आपा बरं ती माझं नाव कुठं पुढं आलं नाही पाहिजे मी तुम्हाला कळू सुद्धा त्याला कळू सुद्धा देत नाही तुम्ही आपण दोघ मध्ये आणि गावात माझ्या आबरोज खोबरं होईल माणूस याक जवळ यायचं नाही तुम्ही नुसतं मला चिकटावा की त्या मागे कुठं आहे तिथं माझं मी बघतो चिकटवतो तुम्हाला काय करायचं पण माझं नाव तेवढं बरं का आपा नाव येऊ देत नाही मी रीट तू नाही बरोबर परत कमिशन घेतले परत तुम्ही आबरोज खोबरं करून टाकचाला माझ्या सगळ्या गावात घेऊ नका तुम्ही हा मी कुठं आहे मला लांब तेवढा दावा आहे त्यात वर चांगला खोंड आहे त्याला पसंत पडलाय तर तुम्ही ते चिटका मी येतो चालतंय जाऊ तुम्ही मी आधी जाऊ का तुम्ही जाता तुम्ही जावा की तिथे मी तुम्हाला चालते चालते हो मालक मला काय सांगितलं 1.35 1.35 लय सांगताय हो नाही घेतली दे आपण तेवढ्याला घेतले ते जमून द्या की देऊ की बरोबर चालते थांब जरा. बघा थांब बघू दे व्यवस्थित बघायला लागलोय कळत नाही तुम्हाला ती सकाळी बघितलेला बरा होता हो जरा बघू दे फिरून व्हायची का सकाळी बघितलं लगेच कुठं जातोय बघा की हा पण ती आपा घ्यायच्या तयारीत आहे ती बैल काय सांगताय आपण घ्यायला आलाय मग काय येड झाला का अण्णा मग तोच बैल घ्यायला लागतोय तेच घ्यायला लागतोय ना तोच घ्यायला लागतोय त्याशिवाय जमत नाही बघा चला बघा आपण घेतला बैल तर मग काय खरं नाही बघा आपण बैल घ्यायला ते लागतोय सोडायला नाही आपण बैल नाही सोडाय नाही चला 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 लवकर एक नंबर बैल आहे बैल चांगला आहे ती बघूया चला आपण घेतल्यावर परत आम्हाला सांगता का बरं चला चला ना ए कुठं बोंबले थिंडायला लागला काय झालं काय पडतं काय आहे का नाही सगळा मांदा माल आलाय पडतळ आहे पण घेणारा माणूस पाहिजे हो. तुला सांगतो एक आपल्याला पडतळ अशी लागली हो. कसली अण्णाला बैल घ्यायचाय अण्णाला घ्यायचाय अण्णाला पसंत पडलाय बैल पडलाय तोच बैल घ्यायचाय सरपंचाने मी पडतळ लावल्या तू फक्त मी सांगतोय असं कर सरपंच आपल्या पार्टीत का आलाय पैसे खाय दिल्यावर सरपंच कसे असतील माहिती आहे ना पैसे खाते राहते कार्यक्रम बरोबर लावतो म्हटलाय हा तोच बैल घ्यायला हवाय
चालतंय जत्रेचा खर्च बघितलाय का बैल काढ. बैल बघितलाय घेतलाय सगळं मी सांगतोय ते घेताय तुझा तुला लागा ना मी येतोय घे की त्यातनं काय तर देतो का गाडी कुठे आहे माझं त्याला संपत आले काय एम तुमचा असा अरे रिझर्व लागला ही उचके मारायला गाडी मग आता इथं कुठं लावताय बाजारात कुठं तर तुझी गाडी वरच्या कुठं? ठिकाणी तुझी गाडी लावा. कुठं? माझी आहे त्या तिथं चला एक काम कर काय शेंगदाण घे धार हे असं असतंय तुमचं बघा तुला कमिशन द्यायसाठी हुडकायसाठी मला काय तर खायला मिळेल तुमच्या मागे फिरतोय तुम्ही माझंच घर जाळताय तुला हुडकायला मी जंग पचाडले तुमच्या बरोबर वाटणे मला दे तू चल हा शेंगदाण घे धार 10 रुपये 10च घेणार 10च घे मला 10च बाद झालं 10 तुला रुपये काय शेंगदाणे हातबीत घाल ना का गरीबाचं असते द्यायचं? तू उचलून खायचं नसते आहे का आहे का आहे का अरे घाण होती काय त्या. की एखादं घेतलंय की घाण होती रे 10 रुपये घे बाबा 40 इकडे आधी मला तुझी गाडी कुठं आहे? माझी आहे की आहे इथं लावले ही गाडी लावायला लागते रे का त्याला संपलंय रे काय आमचं आहे राजा तुमचं तुला लागा अर्ध देणार आहे आमच्या बरोबरीनं होय आमचं जळलंय का ना आता होय की बरोबर त्याला संपलंय तिथं लावूया तिच्यावर जाऊया चालतंय चालतंय बस मी सांगितले आज काय माहिती आहे का? तुला सांग तू सरपंचाला हुडकायचा पुढच्या मग मगा तीच चालते की आपण कुठं दिसत ना की जा थांब की जरा मी माझा ऐकत जा की जरा तुमचंच ऐकतो माझं काय सुद्धा सांगू तुला काय काय कळतं का नाही आता काय झालं खायला म्हटलं का गाडी तुझी घे सरपंच तुला का लय घाण माणूस होय पैसे खायचं म्हटलं का त्याला कशातलं सुद्धा काय कशाच खावं हे सुद्धा काय कळत काय अण्णा एवढं इमानदारीने वागते पैसे खायला अण्णा पण तसालाच आहे अण्णाचीच गळगळ करायची ठरवली आम्ही हां सरपंच इथं जाय कुठं फोनात फोन कर मी फोन करू का थांब तुझा नको मी आहे का मी बोलतो की हा कुठं आहे सरपंच या की थांबलो इथं मोठी बैल आहे तिथं या इथं. तुला सांगतो तू नुसतं माया मागं राहा बरोबर आहे आपण मागं पट्टी- जाईन. बरोबर पट्टी पाडू हां. हो या की बोला की काय आपा कशी काय कशी सरपंच काय नाही बघा कशी कशी गळगळ गळगळ अन्नाई पट्टी पडत्या पडत त्या बरं अण्णा गवते त्या त्याला बैल काय कळतंय गाजर कोंडातलं कळतं त्या त्या बैलाकडे जाय ना अण्णा दुसरीच बैल उठवायला लागला ह्याचा घास पण नाही उठवणार घे 170 सांगितलं अण्णा तोड काळजार केलं नाही घेते ती मी सांगू दे पैशान कुताय लागले हो तुम्ही तेवढं कमी यावी तुम्ही काय करा माहिती आहे का घाला की त्या डोसक्यात काय ते. गाठलंय की तीच घेणार म्हणते आप्पा घ्यायला लागला म्हणजे मी घेणार आहे म्हणते बैल मी ती कसं करतो माहिती आहे का मीच बैल घेतो ती म्हणतो ती डबलीन वाढतंय मग गळगळ आपण गळगळ करूया बरं मी काय म्हणतोय वरच्या ह्याच्यात तुमच्या दोघाचा एक किसान माझा एक किसान काय येडवेड झाला का काय तुम्हीच खावा जावा सगळं सामान झालं पाहिजे अहो नाही पट्टी मी पाडली तुम्ही दोघं आता ही मधनं नेबर कुठनं घुसवला तुम्ही? तुम्ही गावचं खाताय ते खाताय ह्यातलं पण तुम्ही अर्धा हिस्सा खाता हा. आम्ही दोघं हिंडतोय 1.5 लिटर त्याला गेलं पुऱ्या जत्रा फिरायला कोण जत्रात ओळखते हो सरपंच अण्णा काय त्या बैलापाशी गेला का आम्ही तो बादच आहे म्हणतोय हां. तोच बैल घालायत घालाय त्याचा पण आम्हा दोघं ते समान हिस्सा झालं 3 पाहिजे वाट झालं पाहिजे हा ह्याच्यातलं मी 200 एक्स्ट्रा घ्यायला काय मी शेंगदाण घेऊन दिलेला विसरला का काय येड्या जाऊन यायचं. राहिलं काय फिरवते कोण ह्याला काय आयडिया डोकं आहे का काय कळते या दोन्हीला बी बसायचं माग मी सांगेल तसं ऐकायचं देतो की तुला पण आमच्यापेक्षा जरा कमी देतो पण देतो कळतं. बस चांगली पडतळ निघली बाई खर्च निघाला पाहिजे हो तुम्ही डोक्यात घाला की त्याच्यात तो जातो गाठलंय की ताई तूच म्हणलाय बैल ती उठवायला जाऊया का तुम्ही थांबा. जाऊया. तुम्ही पुढे चला आम्ही येतो तोच बैल त्या गळ्यात घाला त्या बायला बस तुम्ही या हा? चल घेण्यासारखं लागा तुला काय डोस बीस काय का त्यात 4 रुपये होऊ द्या मग हा. बघू तू घ्यायला लागला त्यांना एक दिवस मला ना मग? तुमचं नाव लाव नको मला नको ए, बरं. माझी जिरल्या माझं नाव कुठे घेऊ नका बरं का हा बरोबर खबर होईल तुमचं नाव घेत नाही पण तुम्ही जर देणार ठेवा आमचं देणार ठेवा आमच्या सगळी व्यवहारानं वागा म्हणजे झालं. त्याला होय. गळ घालून तेवढं चालतंय बुरळ घाला
अण्णा पहिले एक नंबर आहे. अण्णा काय चाललंय कशाला चापचत बसलाय काय आला आता बैल सकाळी बघितलेला एक नंबर बैल आहे पण हे पण बघूया की जरा. अहो, ती एक नंबर आहे शिर्तीचा बैल आहे हम्म. एक नंबर आहे आपा घेईल येड्यागत करून गावात जोड नाही त्याला काय घेतोय अहो, आपण बघू दे घ्या ते बघू द्या बघण्याबद्दल काय नाही बैल ही सुद्धा वाईट बाजारात कशाला आलोय आपण? नाही. एक नंबर बैल आहे येड्यागत करू नका ते हे बघूया काय घेतोय तेव्हा बघूया, ते बैल हे चांगला आहे बैल. अहो, पैसा आहे तुमच्याकडे म्हणून म्हणतोय आम्ही तुम्ही या इकडं बघाय कसा बैल आहे का हो, तुला ठोक्यातच पाडेन थांब जरा. तुम्हाला काय अक्कल विकल आहे ना अण्णा? का तुम्हाला कळतंय बैला सरपंचाने जो काढलाय बैल तो घ्या की का उगे येण्यासारखं करतंय एक नंबर बैल आहे सरपंचाला कळतंय बरं का? ह्याला कळतंय की त्याला हे बैल बैल मी दाखवलाय घेणार चांगला आहे. बैल आहे. घरात आलाय बैल कुठला तो ती. सरपंचाने बघितला तो घ्या तुम्ही आधी घेतला नाही आता मी घेणार आहे बैल कुठला ते सकाळी तुम्ही बघितल्या लय चटचट आहे त्याला हाय 2-3 गिरायक आता गेले पाक थोडक्यात राहिले चला बरं बघू मग. थांबा की जरा सरपंच तुम्हाला काय कळतं का नाही जरा सांगा की माणसाला पहिले येऊन जत्रा भरते पहिल्यागत जत्रा भरत नाही शर्त्यामुळे आता जरा जरा भरायला लागले नाही तर पाक मोडकळीला जरा जत्रा आली जरा म्हणा की एक एक गाय दिशी गाय पाळा शेतकऱ्यांना सगळ्यांनी पाळली पाहिजे एक- उगा एक होणार दिवशी काय गाय. तुम्ही ते डुकरावानी पाळताय जरशा काय आणि ते कसं तुम्ही मग जनावर वाढाय का फाडाय गेली मी एक हातार दिसलं पाहिजे बरं कसं दारात दिसलं पाहिजे 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 का नाही सांगा एक नंबर पाळा घे. हा, याला एक नंबर बोलला राव तुम्ही. हा. हा? माझ्या दारात 2 आहे द्या. हाय दे दहा का जरशा लगेच तुझं पाळते आहे ती, 10 जरशा पाळते ती तुम्ही एक तर पाळा. पाहिजे एक पाहिजे ना त्यासाठी एक पाहिजे घराघरीच एक पाहिजेच एक पाहिजे. अहो मी लय प्रयत्न करतोय हो पण जाऊन इलेक्शनच्या वेळेला झक मारते ती, त्यांचीच पार्टी म्या किती प्रबोधन केले जर या दिवशी गायसाठी तुम्हाला सांगतोय करा पण तेवढं ती काम करा मी घेणार आहे ए मी घेणार आहे. तुमच्यात दम नाही ए चला घेऊ जाणं ते अन्नानच काय येड्यागत करताय? सरपंच सरपंच मी सांगेल तेवढं पैसे द्यायला तयार आहे शनी प्रबोधन करते ती दिवशी गायचं आणि ही जरशाचा व्यापारी घेऊन येते. नाही ते- माता- नाही नाही त्याला याला कळतंय. पहिला येणार की हो? त्याला ह्यातलं बी जरा काढायला लागले पण त्या दिवशी काय आहे ते दोन हाय द्या. हाय द्या. मग किलर काय त्याला जरा ह्यातलं बी काय काढायला लागले. टेकणे आहे ते एकदम. थांबा की, मी काय म्हणतोय ती बैला तेवढं माझं काम करून द्या चला की तुम्ही काय झालाय मला घ्यायचं आहे ते बैल अन्नाचा तावा आहे तुमचा दीडशाला आपणच पेटलो घ्यायचं म्हणजे मी ते. डबल पैसे देईन होय, मला पैसे आपणच देत घेऊ. नाही अण्णा अन्नाला तीन घेऊ पण द्या. देईल. चला बघू कोण घेतो आपण घ्यायचा आपा. अण्णा आपण घ्यायचा बैल. बघ तुला सांगतो तू म्हणायचं घेऊया आप्पा आपल्याला पण घ्यायचं नाही आपल्याला पैसे नाही तर मी तसंच म्हणतो की नसतं. नुसतं चढवत राहायचं पण गळगळती का गळगळ ते का तेच ठाव. माघारी तो आम्ही हो ना, आलो माघारी आलो. बर बर ओ पाहुणं या इकडं आपा हं. ते बैल घे. थांब की जरा ते व्यवहार ठरवायचं या की बैल चांगला आहे ना बैल एक नंबर आहे. तुम्हाला सांगतो लास्ट कितीपर्यंत येते तुमचं लास्ट 95,000 रुपये आले तर द्यायचा बघा बैल. बरं 95,000 रुपये आम्ही तुम्हाला द्यायची ही करतो त्याच्यावरच आम्ही काढणार ते तुमचं तुम्ही काढा घे. हं? चालतंय 95,000 तेवढं तुम्हाला देणार. आम्ही देणार. तुम्ही परत किती बी येऊ द्या नाही तेव्हा पलटी खाची लागली. नाही 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 तसलं काय नाही परत काय खोटापणा करायला नाही तसलं नाही व्यवहार आहे. दिला मग दिलाच की त्यात काय. चालतंय. 95 तुम्हाला संपला आमचा. देऊन आमचं आम्ही काय निघेल ते काढणार आहे. निघेल ते काढणार तुम्ही परत म्हणाय नाही बाबा तुम्ही एवढं घेतलं तेवढं घेतलं तेवढं काय. हं? हा, आम्हाला 95 द्या बसा आम्ही आणतो गडी हा, चालतंय. लगेच घेऊन येतो. चल. आपा हं. सरपंचाला थांबव 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 ओ सरपंच थांबा थांबा. त्या मालकाचं कांड पाडले हा. पडले का नाही ते आमच्या गळ्यात पडल आयला मग बरं झाली 4 रुपये होते आपल्याला आता काहीच अडचण नाही मग तुम्ही आणणार तुम्ही आणा की ती दुसरीकडे लागलाय उठवायला ह्याची बैल त्याची होय. बैल त्याला पसंत पडलाय ते बैल चांगला आहे, चिंचणी पण एक नंबर करून आला आलाय म्हणजे चेष्टाचा विषय नाही लंगत होतं तर बैल क्लिअर खट्टा आलाय म्हणून क्लिअर खट्टा आला मालक. गावात मग विषयच नाही गावात टॉपचाच बैल झाला हो त्याला घ्यायला हवे की पण बैल बैल एक नंबर टॉपचा बैल आहे पण आपण खातोय ती कळू देऊ नका त्या आईला तुम्ही माझं नाव घालवू नका हो कशाला आम्ही सांगतोय यार. हा. तुम्हाला देतो की हो आपलं ठरलंय तसं करूया हा ठरलंय तसं घेऊन ये, आम्ही त्या बैलाकडे तरंगतो पण कुठं सुद्धा कळलं नाही पाहिजे नाही नाही कळत आम्ही नाही कळू देत आम्ही नुसतं तरंगतो तिकडं हा तनंगा तुम्ही नुसतं मी घेऊन येतो ते टीम हा. खोला काढून आणा तुम्हाला आणतो सांगू की घालूया वजनात त्याला रेटूया पैसा ढीक बरं आहे ते एवढं जावा. कुठं गामान कमवले आता तसलं काढणं काय घेतं इथं काढते. त्यानं घामावून कमवलं तुमचा घाम पाडायला लागला दिसतोय की हलकटपणा तुमचा जत्रत बैला सुद्धा खायला लागलाय सरपंच लागते हो. पटतंय का तुम्हाला गावचं खाता येते खाता येणार कोणाला नाही. बैलात कळतंय बी असलं खायला. कळत नाही कोणाला मी लई कमवले त्यांचा लय खर्च झालाय इलेक्शनच्या वेळेला मी बघत डोळ्यानं बघत इलेक्शनात किती घालवले इचराई माझ्याकडेच होतं मी काय करायचं माहिती आहे का मटण घरी न्यायचं चिकन वाटायचं
आम्हाला चिकन तुम्हाला मटण त्यामुळे मत गटली वाटत नाही नाही घेतलं नाही आले काम झाले झालंय? तुम्ही आणा त्यावर फॉलो काढून आणतो 15-20 हजार तर काम करूया 5-50 काढू 20 न गाव 15 नाही कसं काय आणि म्हणताय पाळणवाल्याकडे पण जायचं जाऊया संध्याकाळी जाऊया त्याच्याकडे पण काढूया दादागिरी नो फोकाट तर बसू दे का बघूया. बसून येऊया की सरपंच म्हणल्यावर सर तुमचं नाव सांगितलं बसू बस देते. पाळण्यात हा ना मी ते बैलाकडे तर आणतो चालते बैल आपल्याला असला घ्यायचा आहे आपा बघतच बसला पाहिजे. हा चांगलाच घ्यायचा एक घेतला का. अण्णा हम्म. हे बघा की तुला कळतंय का तर आपलं घेतलेलं चांगलं आहे. हा हे कसलं आहे लय जबरदस्त आहे बघा की बघा होय रे, एक नंबर आहे. लय भारी आहे ती. कुठे येड्यागत हिंडायला लागलाय येड्या हिंडतोय जत्रात फिरायला लागले बैल बघतोय ना. काल बघितलेला बैल एक नंबर बैल आहे घ्या बसा तुम्ही काहीतरी याड लावू नका. गावात टॉपचा बैल आहे आपण ओळखीत 3 लाख बैल आहे 1.5 पत्र मिळेल आपल्याला मी चांगला बैल दाखवलाय हा हा यानं बाहेर दाखवल्यात बैल. त्या पोराला कळत नाही बैला जर्सीचा व्यापार रे मला वासरू घेऊन दिलंय माणसं नावं ठेवायला लागली तुम्हाला लय कळतंय त्यातलं. मला नाही आपल्याला कळतंय आपल्याला काय कळतंय माती कळते. अहो, ती बैल घेईल मग ती कुठला खाल्ली काल उठवलेला एक नंबर बैल आहे चांगला आहे मग येड कुळ घ्यायला लागला आपा. मग आपा घ्यायला लागलाय चला बरं बघूया चला बघूया ती बैल घेऊया त्याला घेऊ देतोय मी. चला चला पाहिजे तेवढं पैसे घाला तर बैल घ्या कोणचा बैल घ्यायचा आहे चला, हाय खाली एक. चांगली लांब माणसं बघायची त्या मग टॉपचीच बैल असते तुमच्याकडे कायम अण्णा अण्णा ही बघा कसला आहे अहो लय भारी आहे. घे. अहो, नांगरटी लय भारी चालतोय अण्णा बघा नाही शिरती बैल असतील लांगरटीला अन्न वापरतो का बैल अहो बघा की लय लय चांगला बैल आहे. ते चल बरं जरा फिरून बघूया. करून बघूया जरा परत अण्णा ती राहू द्या ती तर बघूया ही लय भारी आहे बैल. हो, बघूया ना. नाही आणि चांगला आहे. त्या अण्णा बैल सोचण्यासारखी आहे का तुम्हाला काय झालं स्वसाय. 7-7 लाख काही जोड आहे. तुम्हाला काय कळते अण्णा दादाला काही बैल असली तरी घेतोय अण्णा. हा, ती पण- तुम्हाला कवा कळायचं. हा पडतळीत बैल आहे परत बघूया ही हे पण चांगला आहे हो. लय लय भारी बैल आहे. ही लई किंमत आहे हो अण्णा ती असल्या सोचणार नाही शर्तीची तुम्हाला. बैल पाहिजे अण्णाला. लागणार आहे परत बघूया ती चांगला बैल याला आहे बघितलं असता की राव. ही बी चांगला आहे पण किंमत लय आहे हो तिथं जाऊया का. तिथं जावे की चांगला आहे बैल बघा. काय बी झालं तर घ्यायचं पहिले आपण कशाला घ्यायचं घेऊन द्यायचं त्यांना घेऊनच द्यायचं की कमिशन झालं पाहिजे. काय नाही बा. अण्णाला घेऊ द्या बैल आमचं होत आला व्यवहार नानाला घेऊ दे कुठं. काय सांगितलं 1.5 लाख रुपये सरपंच. काल तुम्ही काय म्हणला आज काय म्हणताय. कालचं आज राहिले का रेट वाढले गेलं कालचं असते आम्ही लाखाच्या वरनं घ्यायला तयार ह्यांनी काय फुलं बिलवलं आधी पुढे. नाही नाही फुलवून नाही आपण आम्ही घेणार आहे बैल आमच्यासाठी चाललंय तुम्ही मध्ये पडू नका तुमचं काम नाही दाडच नाही तुमचं नाही काम ती. हो पाहुणं चला त्या गाडी खाली लगेच यावर करा आपा बैल सोडायचा नाही सोडत नाही बैल घ्यायचा मला आवाज अण्णा काय अण्णा गुलाल पडला पाहिजे आपलाच पडला पाहिजे बैलावर. बोलायलाच काय काढणं आणि घेतलाय बैल मालकाने. सरपंच नाही नाही मी काय म्हणतोय आम्ही बघतो आमचं कॅन्सल असतं तुम्ही घ्या नाही ना Cancel काय नाही आपा. अण्णा घेतोय हो सावलीला या भाऊ तुमचं काम आहे घ्यायचं. आणि चष्मा घालून लागला तुम्ही लागतं. अण्णाचं नाव आहे हो जरा बघा देखील नाही.
बसा की म्हणजे असं असतंय अण्णा. पाहुणं आधी आम्ही चिकटलो, आम्ही आपला व्यवहार चालू आहे. चालतंय काय मला काय पैसे कोणी पण दिले तर मी काय सकाळच्या आम्ही बैला बस तुमच्या हिंडतोय आम्हीच घेणार बैल. तुम्ही दोन तीन वेळा आला काय बोललाच नाही. आम्ही नाही, ही 2-3 दिवस झाली येऊन दोन-तीन दिवस येते. आम्ही सकाळी आलो. आमचं आम्ही काल आलो नव्हतो का? हा हा आपा हा. अण्णाला घेऊ द्या. आम्ही बैल सोडत नाही बघा. आम्ही 1 लाखावरनं मागतोय, ती 95 ला कालते आणि याला हेलपाट घालतोय. असं असतं का सांगा तुम्ही बघू. कितीला मागितलाय? आम्ही 1 लाखाला मागितलंय. मी 1,10,000 देतो. ए तसं असतं मी एका ठोक्यात पाडीन, आमच्याकडे पैसे तुम्हाला नाही. काय पैशाची मतलब आहे? आपल्याकडे बी पैसा आहे वाढवा तुम्ही. बोल आपणच तूच घ्यायला. बोल. मागू का मी? घेऊ द्या अण्णाला घेत नाही तसं नाही होणार. काय? अहो 1,10 पर्यंत घेते बरं, आम्हाला परवडत नाही ना, आम्ही घेतलाय ना. 1,10,000 नाही थांब, पैसा थांबा की जरा. आपलं काढा. आमचा व्यवहार होऊ द्या. बरोबर आहे पण आता व्यवहार यांचा चाललाय हो. हा तसं तुम्ही कसं काय? मी वाढवलंय पाहुणं काय. वाढवलंय बरोबर आहे पण कसं आहे आता व्यवहार चाललाय. आम्ही 1,20 ला घे तयार आहे. होय 21 ला होय लगेच. अण्णा 31 करा मी जाऊ 31 द्या. देतो. पण मी हे बैल सोडत नसतो मी सरपंच. आपण तुम्ही हेच मागणं मला आलाय आणि तुम्ही आमचाच मग तुम्ही लावा की ह्यांचा कशाला तोटा करताय? तुम्ही लावा की पैसे. जत्रात वाढवा. किती बैल आले तुम्ही वाढवा त्यातला पैसे एखादा घ्या माग. की मग तुम्ही. तुम्ही वाढवा घ्यायला पैसे लागला, माग. आम्ही घेतलेला. वाढवा ना नको वाढवू नको, आपली नाही ताकद. घेऊ द्या. वाढवायचं घ्यायचं आपल्याला घ्यायचं. लागा कळतं का नाही? 35 करायचं. येडे. 35. 40. हा 140 चला. दे विसरत काय दे सरत. ऑनलाईन मारतो लगेच. ए हे सरत रोग असते, सरत द्या. हे ऑनलाईन माझी घ्यावी मारलं. सरत माझी सरत लगे अण्णा काढा हे ऑनलाईन सर. मारलं म्हणजे बास का नाही. अण्णा गुलाल आपलाच पडला पाहिजे बैलावर. हो का हा हे घ्या पाहुणं. हायला आता कसं करूया काय करू? व्यवहार आता 1,45 देतो ऑनलाईन मारतो. हो का पाहुणं तुम्हाला 140 ला पाहिजे का? रोख पैसा आहे माझ्याकडे. रोख आहेत आणखीन. ऑनलाईन फिनलाईन काय नाही. पाहुणा 145 नागडी सरतला पैसे नाही तर अन्नाला घेऊ द्या. काय तर अन्नाला आधी सांगतो का नाही? अक्कल आहे का नाही? काय हे सर मी खात्यावर देतो की. पैसे आहेत, पैसे मिळाल्यास मतलब. आपा बैल सोडायचा नाही आपणच दे घ्यायचा. सरत. हा दे दे. देऊ का? दे दे सरा करते त्यांनी. ठेव की तू केशात काय लागा तेवढंच आहे ते. दे देऊ का? जरा ये सर. 1.5 लाख रुपये घ्या जरा. हा चला लावा नोट चला. लाव ना. तुम्ही थांबा. देत नसतो मी. हा, जावा. जावा जावा तुम्हाला दिला बैल. तुम्ही सोड रे. चला आपलं ठरलेलं. हा. जाऊ तुम्ही जावा. तुम्ही जावा पैसे घ्या. पैसे ऑनलाईन मारून घ्या पटके ना. घे तू मारून तर माझं मला हा लावा. काय करू लाव का 1.5 लाखाला नोट. लावा की अजून वाटत असलं. लावा लाव लावा लावा. लावा 1.5 लाखाला दिला. हा दिला चला. बघा अण्णा गुलाल आपलाच पडला का नाही बैल? मग सुट्टी नसते. पाहुणं, नाव काय आहे बैलाचं? चला ये हान हान व्यवस्थित हान. हान की आपा हम्म. मी काय म्हणतोय हम्म. तुमच्या दोघाचा एक हिस्सा आणि माझा एक हिस्सा का ठरला. ठोक्यात पाणी तुम्हाला काय कळतं का नाही? काल काय ठरले हा सगळा व्यवहार मी केला न. तिथं चला हॉटेलमध्ये. हा हॉटेलमध्ये चला. अण्णाला घेऊन आलो मी सगळं मी केलं. ते बघू चला तुम्ही तिथं हॉटेलमध्ये. इथं भांडणं करू नका. तिथं चला. नाही मी भांडण काढेन आपण. पैसे देऊन मारून. सरपंच हो का 3-20 होती याला. आयला 3 नको तर 3 नको तुम्ही म्हणजे हे बिन कामाला वाटणीकरी मध्ये गाठलाय. मग ती काय पेढा वाटायला लागली होय तुम्हाला? नाही नाही हे हातात त्यांचा आलं संबंध असावं नव्हता. तुमचं. तुम्हाला सांग संबंध असो वगैरे नसो पण ते पहिल्यापासून झटायला आहे का नाही? कशाला जटाय आता मध्ये झाला कालच्या तुम्ही मी काल पण तुम्हाला पण काल पण म्हणलं होतं त्याला पण आपल्या बरोबर देऊ लागलं. तुम्ही इसा वाढवायसाठी हे आणला. अरे सवाड त्याला देणार आहे मी काय काय असं असतंय सांग. तुमच्यातलं द्या. तुमच्यातले त्या म्हणजे तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का सांग नाही? आपलं काय ठरलंय उगं भांडण नको सर. मला मी काय म्हणतोय तुम्ही धाडस करा की खाऊ दे का आम्ही गरीबाला दोघाला अर्धा. मी इलेक्शनात किती घालवले तेव्हा सरपंच झालोय. सरपंच ती काय सारखं माझं इलेक्शनात चार घालवलं महिने तुम्ही. गुन्हे हो. तुम्हाला द्यायचं आहे का कसं आहे का? मी साऱ्या गावात बोबाड करेन. हे देवा तसलं काय नाही. मग उगं ऐका की माझं. शिपाशी जास्त थांबा. घ्या. इलेक्शनाचं हित तुम्ही आमच्या बैल त्यातनं काढता आणि खाता होय. अहो, हे असंच असतंय असं आता. संसार खर्च चालायला तुम्ही कसा? ऐका तुमचा काय तो धंदा नाही. तुम्ही एक काम करा 3 करूया. विषय कानाला तर लागणार नाही ना. अन्नाला कळलं म्हणजे धिंगाणा माया घरी येऊन घालेल. 3 झालंच पाहिजे. हो का 95 ला ठरला होता. हा. ठरलं किती राहते तो आपण? त्याला मी म्हणले 55 तुला 5-10 वाढवून दे तुम्ही 10 तर द्यावं लागतील. हा. मी काय त्याकडे 5 खाणार नाही भरलं मग त्यालाच 10 देणार. हे काढला का तिडा काढला का तुम्ही? कायम ए, तुमचं असतंय देवा. काय तर. हाय असं 55 मध्ये हिस्सा बसला पाहिजे. 95 नव्हतं त्याला 95 ठरलं होतं. 95 त्याला 10 वाढवून दे तू म्हणले तेव्हा ती 1.5 लाखाला कबूल झाला आम्हाला. असं करू नका. मी होतो की राव तिथे.
तू आता ते आमचं बाजूला जाऊन ठरलंय का तू ऐकत जा की तू का बस तू नाही तुला कळतं का नाही आयला हे आता ऐका ऐका 45,000ची वाटणी करायची 45 माझ्या वाटण्याला किती येते 45तलं 10 त्याला गेलं मोठा आहे म्हणून मला काय तुम्ही वाढवून द्यायचं असेल तर द्या 45 कशी हो 55,000 खाली शिल्लक राहते अहो, त्याला 10 द्यायचं आहे मग 45 राहते 45तलं मला एक 10 वाढवून द्या कशा बाय मोठा आहे म्हणून द्या की वरचं 5 घ्या की 10 कसं म्हणताय बरं ती 5 हा 40 वाटणी करा ती करा वाटणे सर पण माझ्या वाटण्याला किती येतात आणि कळू देऊ नका नाही अण्णा तुमची गावात पण तुमचं काय चालू देणार नाही अहो मला उसण्या पासण्याला इलेक्शनात कमी पडली होती देते चांगला आहे येतंय की होय तुम्ही एका पार्टीला त्याला आहे कळू देऊ नका कशाला कळू देतोय तुम्ही एका पार्टीत तुम्ही पैसे खाल्ल्यात कळलं तुमच्यावर शक सुद्धा घेत नसतो हेट. नाही घेत नाही तसं मी सांगून जाळून किती घेतो होते असं. किती होते माझ्या वाटण्याला किती येतात सांगा त्यांच्या वाटण्याला 10 येते आणि आपल्याला 15 येते ही 15 असं असतंय का? आणि ती 15 30 मला आपण त्याला 10 दे तू ठरलंय की काय येड्या तुम्हाला 30 आणि मला एकट्यालाच 10 काय का त्या मालकाला द्यायचंय तिला मी सरपंच आहे फोन बंद करा मालकाला द्यायचंय 10 ठरले त्याला वाढवून देतो म्हणून हा 5 मला मोठा आहे म्हणून साठी 5 असते मी किती जटलो 15 गेले त्याच्यात राहिलं 40 40 मधनं तुला 10 हा ह्याला 10 मला 10 वर आणलावी बरं 15 घ्या विषय संपवा 15 घे पर कुठ कळू देऊ नका कळू देत नाही ही सांगल हे फाटक्या तोंडाचा आहे नाही सांगत मी कशाला ती सांगते माणूस लय घाण आहे घरी येऊन ते घाण घालत बात सांगत नाही एखादी संध्याकाळी औषध घेतल्यावर कालवा करल हो घ्या बस आता ती आम्हाला ऑनलाईन मार मरतोय हं? ते मालकान मार कळू देऊ नका आजचा दिवस जत्रा आहे, उद्यापासून काय कळते का चला कळू देऊ नका हो ज्यूस द्या की घ्या अण्णासाहेब घ्या काय तुम्हाला सांगायचं अण्णासाहेब बैल लय खतरनाक घेतलाय घेतला यात्रेत होय कोणी घेऊन दिला आपण नानान बैल खतरनाकच घेऊन दिलाय राव कितीला 1.5 लाखाला घेतलाय बैल चांगला एक नंबर बैल आहे हा आपण नानान भारी काम माझं केले बरं प्या प्या ज्यूस प्या या आपा नाना या हलकटपणा गेला नाही आम्ही पहिल घेऊन दिला एकटाच ताव मारायला लागला अहो. ह्याचा काय समज होता तुम्ही गेला का अण्णासाहेब गाठ पडलं मला चला चला म्हणलं म्हणलं. काहीतरी उन्हाचं बैल कसला थंडी घेतला इच्छा नाही, चांगला आहे बैल एक आता एकदा नंबर इच्छा राहील. बैल कसला एक आहे? नंबर बैल घेऊन दिला आपण कोणी घेऊन दिला? आपण नाना सरपंच तिघ पण होती तुम्हाला बैल मिळतच नव्हता पण आपण म्हणलं आपण जरा सरत घेऊया जाऊ दे म्हणून ना, दिलाय अण्णाला दे दे. नाहीतर मी बैल देत नव्हतो ते हा, आपण बैल पसंत केलेला बैल चांगला आहे राव 1.5 लाख रुपये म्हणजे चांगला बैल आहे हो ह्यांना पण द्या ज्यूस सांगितले की बैल. थांब जरा जगा दमच नाही यायला तर गो ज्यूस द्या 2 तुम्हाला सांगतो बैल असा आहे आपल्या गावात बैल नाही करगिरी मला एक नंबर आहे बरं नाद कोण करत नाही नाद करा ना तुम्ही सगळं ब्रँडेडच असतोय मी सगळं ब्रँडेड असते गाड्या आता ज्यूस सेंटर नवीन झाले ना एक नंबर आहे चांगला ज्यूस एक नंबर. तुम्ही साधेत कुठं जातच नाही हो नाही साध्यात काय नसते आपलं काय गावात कुठंच मिळत नाही ना नाही नाही घ्या मग आम्हाला काय? द्यायला लागली बोला काय काम दिना होतं? ती घे. हा, द्यायला काम लागले. असं होतं हा काय तर मुद्दा घेऊन आला तुम्हाला तर काय कळतं का नाही अण्णा आम्हालाच कळत पाणी नाही. माणसांना साधं पाजलंय हा साधच होतं की आमची सत्ता असतं आम्ही जारचं पाणी पाजलं बिसलरी हा. जत्राला पुऱ्या नाही आम्हाला माहिती आहे किती छान आहे तुम्ही का? तुम्ही काय केलं असतं माहिती हा. आहे पाण्या टाकीत जार वतला असता सोडला असतं गावाला पाणी सांगितलं असतं सगळ्याला जारचं पाणी सोडले आणि अण्णासाहेब मागे लागला असता बिल काढा म्हणून आम्हाला माहित नाही तुम्ही किती अहो, ती बिल काढलं तरी आम्ही खाणार नव्हतो त्यातून परत आणि काहीतरी समाजसेवाच करणार होतो आम्ही होय होय, होय. अण्णा साहेबाला माहित आहे हा. आम्ही ती बिल काढलं तर खाणार होतो का सगळं नाही नाही सत्ता आपली समाजसेवा यायला पाहिजे करायचं होती, दांड म्हणून याडा आम्हाला हा. काय झालं? माहिती आहे आम्हाला हो द्या घ्या लवकर ते देणार नाही ते. या तेवढाच आहे हो. चांगल्या क्वालिटीचा आहे हो. एक नंबर आहे ज्यूस एक नंबर बरं पिऊन आम्ही जाऊ का मग बरोबर तुम्ही जा नाही अजून काय तर गोत्ता काढचाल तुम्ही बिल देऊन जा पैसे देऊन जावा त्याच ऑनलाईन मार ऑनलाईन मारतो पैसे हो मारा कुठं आहे तुमचं ऑनलाईन नाही नाही त्यांच्या मारले तर पैसे घेऊन जा अजून पेणार आहे नो बस चला चला अण्णा साहेब मला ठेव ती पण ठेव बोला या गुत्त्यातला झोल मधलं काय कळणार नाही ना अण्णाला काय कळतं कळलं असतं म्हणजे रस पाजला अण्णा असता. घरी येईल बांधायला काय होत नाही त्याला नाही ना. सरपंच आहे की आणि काय आलं तर सरपंचावर टाकला आपला काय संमत आहे चल हा आणि घरी त्या- आलं म्हणजे परत मला घरात खाऊ बघू जावा तवा आधीच आपलं त्याचं काव पटलेलं आहे का हा
आता माझी जत्रा बाहेर पडली बघा, मला काय सुद्धा टेन्शन नाही आता. जत्रा कशी काय औंदा झाली? जत्रा एक नंबर अहो टँकरची ही व्यवस्था बैलातनी ही सगळे जागोजाग केलती. हा बरोबर आहे. पाणीच भरपूर, पाणी बी भरपूर. यात्रेचं नियोजनच भारी झालं. यात्रेचं नियोजन कसं एक केलं? नंबर. स्वच्छता कशी होती? स्वच्छता ही त्यामुळे यात्रा भरली जाते तरी गावात. गणपतराव काय सरपंच काय नाही निवांत बसलाय. वे, बसा बसा. व्यान्ना दरवर्षी अशी असते का सोय? एक नंबर सोय झाली यात्रा. हा नाही नाही बरोबर आहे. यात्रा एक नंबर आमच्या भरली. गावचा एक नियम आहे, हाय. सरपंच जरी असला खालीच बसायचं. अहो, नाही नाही बरोबर आहे. अहो मी मातीतलाच माणूस आहे, कुठे बसतोय मटामट. कसं आहे प्रत्येकानं आपल्या आपल्या विषयाचा न मान धरता आपल्याला प्रत्येकाशी मिळलं मी आता की सगळं होतं. दत्रे मामा बरं ह्या बारीन जत्रत दत्रे मामाचं वातावरण शांत होतं बरं का? हा जत्रा व्यवस्थित पार नाही, पाडली. आता बंद केली हो. बंद केली आता आयला मी म्हणतो तरी काय भानगड? नाही नाही मी बंदच केल्या. कसं आहे आरोग्याला जे घातक काय ते थोडं थांबवायचं. नाही मी बसलाय तुम्ही पाळलंच होतं ना. आयला ही अडचण मध्ये येते बघा. सांग की काय त्रास असणार आहे गुपित. आपण काय त्रास असते ते? बैलात 55,000 रुपये खाल्ले तर सरपंच सुद्धा होता त्यात. काय सांगतोय? सरपंच नसेल रे, सरपंच माझा माणूस आहे. त्याला असतोय का ते माझा माणूस खास आहे. हा सरपंच बी आहे त्यात. आपण नानान पैसे हंटले तर होय किती हंटले? 55,000. काय सांगतोय? हा मी ऐकलंय. हाटलात बसली होती बोलत, तू कशाला गेलता? पाणी प्यायला गेलतो. बसली ती बोलत. हा बोलत बसली होती, सगळी चर्चा आला काय ऐकली. म्हणते ती? ती म्हणते नाना आपण पैसे हंटले आणि सरपंच पण होता त्यात. त्या नाही त्याला काय कळतंय माती? आपाच्या बाबतीत तर असं बोलू नये. काय लागा तुला काय कळतंय का नाही? सगळ्याला घेऊन जाणारा माणूस आपा. त्याच्याबद्दल आपण असं बोलते. अण्णा, तुमच्या बैलात पैसे खाल्ले तर मला माहित आहे. ए बघू परत गाठ घ्या. मी साक्षीदार आहे त्याचा. बघू परत नाही सरपंच, तुम्ही माझ्या संग यायला लागतं तिकडं. अहो, खरंच तर का नाही, सरपंच बी आहे त्यात. आणि आपण नानानं पैसे खाल्ले तर 55,000 खाल्ले तर मी सगळं ऐकलंय, माझ्या कानानं ऐकलंय. मला पण जरा डाऊट होता त्यांच्यावर, एवढं का पुढं करायला लागले तर. हा. सरपंच काय म्हणते ती? तुम्ही खाल्ले का पैसे? कशाचं? त्या काय म्हणतो ह्यो? काय शा नाही त्याला काय कळतं का काय? तुला काय अहो कळतंय मी का साक्षीदार आहे त्याचा, मी ऐकलंय सगळं बोलणं ऐकलंय काय तर तुमचं. त्यांचा विषय सरपंच चालला तुम्ही पण असेल. त्याच उत्तर बसला होता नाही? कधी? तिथं त्या दिवशी हाटलात. हाटीला दादा रोज आहे हा मी मागणं बघत तुम्ही सगळं ऐकतो तुमचं. काय बोलत होता आप्पा नाना तुम्ही होता. ही आता मग तू कमाल झाली बाबा. तुम्ही खाल्ला नाही ना पैसे? कशाला हो अण्णा? मग चला माझ्या संग आपा घरी. ते तर खाते मी तर. आपाच्या बाबतीत तर मला काही एवढं म्हणजे खरं वाटत नाही. विचार करणार नाही नाही आपा या बाबतीत आपा सुद्धा खाणार नाही पैसे. आयला अण्णा. पैसे खाणारी माणसं आहे का? अण्णा, नाही, सुट्टी दे नाही बघा. पैसे खाल्ले तर 55,000 बैला. थांब जरा कालवालाय करून. तुम्ही नाही ना खाल्लं पैसे? कशाला खातोय? मग चला माझ्या संग बरं आपा घरी. बेराजेवर राहत ना द्या तुमच्या चला की बघू बरं. आपा पण खाणार नाही पैसे ह्याच्यात. आपाचा चला माझ्या संग सगळं. तुला काय कळतं का नाही लागा? थंड वाजून ये सारखंच बोलतोयच नाही. हा येडा झालाच का काय? पैसे खातील बी माणसं. शिपाशी तुला दे येतील शिपाशी कशाला? अण्णा मला 5,000 दिल. अण्णाला सांगितल्यावर खाल्लंच नाही तर उग बिनकाम खाल्ले तर मला माहित आहे. मी कानानं ऐकलंय तुमचा विषय चालू होता तिथं. बिनकामाचं बदनामी होय सारखं करू नको येड्यागट. बदनामी नाही, तिथं वाटण्याचा हिसाब चालू होता तुमचा. वाटण्या करायचं चाललो होतं तुम्ही. मला माहित आहे, मी बघितलंय सगळं, ऐकलंय तुमचं सगळं. लगा इकडं अटॅक यायची बारी आली. काय झालंय? हा ह्यांच्या वाटण्या चालल्या होत्या तिथं. मला एवढं द्यायचं, त्याला तेवढं द्यायचं. बघू सकाळ बेकाळ म्हणजे तुम्ही खाल्लेलं दिसतंय. आयला अण्णा मी त्यातला मला हाय हे जागा माझ्या संग एवढं सांगा. हो का? मला म्हणते तर 500 रुपये द्यायला होतो आप्पाला. होय असं हा. लावलंय तुम्ही? मी म्हटलं अण्णा मला 5,000 दिल. पार काय बी लबाड बोलतोय, थेट लबाड काय बोलतोय, थेट लबाड काय बोलतोय कळतं का मी? नाही याला? होय होय, हा तुम्ही काय अण्णाला कमी समजताय का? उगा माझं डोकं फिरवून आज चला हा. माझ्या संग. बघू सकाळ बेकाळ. सकाळ बेकाळ तसलं काय ना मग तुम्ही खाल्ले तर असं कधी मग तुम्ही सकाळ बघा की मला तुम्ही येडबेड आहे का अण्णा साहेब? अण्णा मला खाल्ल्या वस्तू भांडणं लागली, फोन आलता मिटवाय जायला. बघा अण्णा, आता मिटवाय निघाले तर मला सुट्टी देणार सरपंच. नाही सरपंच. हा तकडे काय कमी जादा झालं म्हणजे? माझ्या संग गप गुमान चालायचं. हा खाली मान चला आता मिटिंगला चला. तिथं जायचं पाया घरी काय असेल ते समोर समोर बघायचं. चला बरं. लगे उरकू. वाटण्या करा की वाटण्या. कोण पैसे खाते? नाही हो, कोण उगा आपलं इथं काहीतरी बडबड करते ते. बडबडाचा विषय नाही. मग? गावात एकता निर्माण करायचा होय. त्यानं खाल्लं आणि ह्यानं खाल्लं असं म्हणत बसण्यापेक्षा
गपचूप राहिलेलं चांगलं असते. सरपंच पैसे खाणार आहे कोण खाते तसं का कोण आप्पा खाते? पैसे खाणार आहे आप्पा बाहेर मग माणूस आहे, मग त्यानं कधीच हे करणार नाही. अवघं पोरगा आहे बांपाट इकडलं तिकडं तिकडलं इकडे भांडणं पेटवायला लागलाय अहो, त्याचा उद्योग झाला एक. असलं असलं करून चालत नाही. काय झाले काय नाही आता ते चाललंय, तुम्ही आपण जायचं तिकडे ते मिठवून टाकलं पाहिजे ना. चालाय काय अण्णा सकाळ बघूया उन्हाच कुठे जातात त्यांच्या घरी. सरपंच तुम्ही सारखं सकाळ बघाय म्हणताय तुम्ही खाल्ले का पैसे तुमचं काय डोकं बिकं फिरलं का काय? मी त्यातला आहे का? मग तुम्हाला यायला काय होतं माझ्या संग बरं येतो चला. जाऊ दे की लागू दे, छोटं मोठं. हा काय झालं? माझ्या स्वतः या कानानं ऐकलंय त्यांनी पैसे खाल्ल्यात. ऐकलंय खरं आहे हा. माणसात कशाला कालवा करते माणसं काय म्हणतील मला माहिती आहे का हा लाखाचा बैल अण्णा 1.5 लाखाला घेतला माझी कशाला आबरू घालवते अहो तुमच्या आबरू घालवत नाही अण्णा, मग? पण त्यासनी सुट्टी द्यायची नाही. नानाला ना मला सुट्टी द्यायची नाही. नाही दे चल मग चला लवकर आज सोक्ष मुक्त लावा. हो अध्यक्ष काय झालं माहितीये का बर आपण नानानं सरपंचानं माझं पैसे खाल्लेत बैलात बर तुम्हाला मिटवा यायला लागतंय आम्ही जाऊन आता भांडणार आहे बर बर येतो. चला आमच्या संग चला, येतो, चला चला, आमच्या संग येतो नाही चला कोण- हा काय आलं सरपंच चला ये तुम्ही राव कुत्ताय लागला तुम्ही काहीतरी गडबड केलेली दिसते काढता पाय घ्यायला लागलाय तुम्ही. या या चला पंच चला. यात्रा चांगली झाल्या तेवढं मिटवा यात्रा झाल्या पण यात्रेत पैसे खाल्ल्यात बैलात. घरीच चालू घ्या एक नंबर बारक्या कोणाला लांब लांबचे व्यापारी आले होते. अहो अध्यक्ष अहो असं बैलात पैसे खायला लागलं कसं व्हायचं? तुम्ही तेवढं मिटवायला लागतंय बघा तुम्ही काय बोलणार अण्णा चहा सांगा माणसाचं नाही च्या मी सांगू बे? मग कोण सांगायचं आता? तिथं गेलो आपा पाहिजे की तिथं बसतो आपण इथं सगळे झाले काय असं तुम्ही सरपंचाला आता- सांगू दे सरपंचाला पैसे खाल्ल्यात बैलात. ए देवा तू शांत बस की जरा. तुझं काय भान बिन केलंय का कडो जरा फाटील पिटील हाय काय कळतं का नाही? चल शांत मध्ये इथं बस पैसे खाताना वाटलं नाही व्हय? शांत बसत गेलं बघे की रे. बस इथं बस अण्णा बसा. पैसे खाल्लं पैसे त्या- येडा उचल. ह्याच्यापासून सारखं हेच हो. चालू आहे. पैसे जरा शांत वाटत नाही का? आपण या बाजूने बोला की अण्णा या बाजूने कोण बोलतंय का? आपल्या बाजूने बोलायला तुला अरे बोलायचं, बाबा बोलायचं, शांत बस की कशाला आबरू घालवा आला माझी ही माणसं कशा वेळ चालली अण्णा बाजून हो चहा द्या हो. बघूया तिथं गेल्यावर खरं खोटं काय तर बरं, बघूया खरं खोटं बघूया. बघूया की रे अजून शांत बस की आता राहू दे, सगळ्या गावाला कळलं नाही मी आता बरं थांबा जरा. गेलो सरपंच की आपण तुम्ही काय एवढं काळवंडलाय हो काळवंडायला बिनकामाचा आरोप नाही ते वापरून खोबरं गावात साऱ्या माणसं काम ते तो केली येड झाला काय बरं चला लवकर चहा पिऊन गावात राहिले कसं चहा पिऊन चला लवकर त्यांनी पैसे घातले गावाच्या विकासासाठी. मग
आणि ते कशाला तुमच्या असं थोड्याला कॉन्ट्रॅक्टर पिशव्या घेऊन येते पैशाच्या. अध्यक्ष तुम्ही सत्याच्या बाजूने बोला तिथं गेले ना आता काय सुद्धा बोलणार कोणी. सगळी शांत बसा, सगळी शांत बसा. चालतंय. या घ्याच्या चला हो ऑनलाईन मारल्यात पैसे. मालक ऑनलाईन मारल्यात पैसे. घर आपलं काय आपलंच आहे का म्हणजे कवर कुठं आणलंय घेतला असेल वाहिले ना जत्रा आले म्हणल्यावर होय का तुला काय पाहिजे जत्राचा काय तर तुमच्याकडे पैसे नव्हते ना आता कुठून आलं. तुला काय करायचं पाळण्यात बसायचं कशात पाहिजे ते आपण जत्रा एक नंबर करायची. जत्रा एक नंबर आहे. ढीक पैसे आपल्याकडे कुठून आलं काल तर तुला काय करायचं कुठं आलं तुम्ही विचारत जाऊ नका हो. माझं काल नव्हतं म्हटल्यानं मी विचारणार ना येऊ दे कुठून कुठलं आलं. तर आपला विषय किती हारायचा अरे नाही आपला देश आहे. गावात दुकानवाली मला विचारल्याशिवाय दुकान लावत नाही. हा. तू पैसे टेन्शन घेऊन आणि ही गाव चांगलं जरा घ्यायचं असलं कशाला किड काढतात. किडकं कशाला चांगलं जायचं. चांगलं आहे. तुम्हाला नको असलं द्या आम्हाला चांगलं ना मग. राहणार साईड येणार द्या आम्हाला लगेच. मी काय म्हणतोय जेवण बिवून चांगलं बनव होय होय. आणि जर पाण्यात बसायचं तिकडेच नाही तर राहू जेवण तकडेच फिरून खाऊन पिऊन तिथंच खाऊन या घेऊन मला विचारा. पाळणावाला सुद्धा पैसे घेणार नाही आपलं. बरं झालं आज माझा स्वयंपाकाचा ताप तर वाचला. होय तिकडचं तिकडच तिकडच खाऊन येऊया. आमच्या बायकोला मी घेत कशाला लागा नो काय बरं घे खर्च तुम्ही करायचं काय? पाळण्या बिळण्याचा. तुझा आता तुला पण मिळेलच की पैसे. ते रात्री पैसे- माझा पैसे बारका नव्हते सरपंच आहे तुमचा कसे मोठा आहे. पैसे मिळाले. अगं गावात एवढी मोठी जत्रा होती हा. मिळतेच पैसे. आम्ही काही साधी माणसं आहे का. हा. जत्रा तुझं असली काम तर कर. पैसे मिळतात. तुझं काम कर. वाटली बरोबर झाले ना एक नंबर. काय गुत्ता तर होणार नाही. गोत्याला कशाला की गोत्ता झाला तर द्यायला दाखवलं ना आपलं कशाला काय कळतंय कोण कोण सांगायला आपल्या हा. तिघाशीवर कोण फटणार. नाही कशाची वाटणी हो. काय नाही तुम्हाला काय तुला लक्ष देऊन मला सांगतोय कळतं का तुला. आपण काय तुम्हाला लई विचार देते का मला नाही एवढं इथं. तुला काय कळतं का विचारायला नाही? तुम्ही भाऊजी. हे असलं तुला काय कळतं का नाही? माणसाने एकटा बोलत जाऊ नको ग. ही सगळ्या गावात नाचक कराल. नाही मी सांगत नाही पण. सांगत नाही म्हणजे काय मी मार करतोय. आता ही बोलण्याला कळलं झाले क्रियामान बोलते ती असलं फ्री मध्ये बोलतो आम्ही. हा आमच्याकडे असतं तसं बोलणं. चाकर करायला त्याला अध्यक्ष जरा फास्ट या आता का हा. तिथे ना आज ढिंगाणाच करायचा आज पैसे आपलं निघलं पाहिजे तर. खात्री आहे ना तुला. हा? मला खात्री आहे मी ऐकलंय सगळं. सरपंच या तुम्ही मागायला पुन्हा का चाकर करायला लगा आता अण्णानं तिला का ज्यूस पाजला लागा तू हिचा गार होता ज्यूस राव चहा करायला संध्याकाळी तुला सांगा. काय खायचं आहे पुरी भाजी खाय काय पाहिजे ती? अगं बाई सगळे आले ते काय जत्रा आहे म्हणून आले ते काय. बसा अण्णा. बसा बसा चहा करते तुम्हाला. कशाला बसा आमचं घर जाळलं तुम्ही बसावे. कशानं काय कोणी जाळलं कोणी जाळलं? कशानं काय हा तुम्ही दोघांनी तिघांनी काय केले. काय केलं हा बैल मला घ्यायला लावलाय. अध्यक्ष या घेऊ अध्यक्ष अध्यक्ष या इथे या. या इथे, या. बैल घ्यायला लावला मी तुम्हाला पाहिजे होतं म्हणून आम्ही घेऊ लागला ती काय चुकीचं मी घेणार होतो बैल. बैलाची मूळ किंमत 95,000 होती. तुम्ही 1.5 लाख रुपये माझ्याने घेतलेलं. कोण म्हटलं तुम्हाला हा? ठीक आहे म्हणतोय मला. त्याला एका ठोक्यात पाडी त्याला काय कळते मिळतं का काय कशाला 1.5 लाख 2 लाख रुपये ते बैल तुमच्या समोर ठरले. हा. अध्यक्ष यांच्या समोर ठरलंय व्यवहार सगळा झालाय. काय हातीला सगळा विषय चालू होता तुमचा ठिकाणचा. काय विषय चालू होता सांग की. कोण कोण होतं. हा तुम्ही होता नाना होता आणि सरपंच होता. हा मी ऐकलंय कानानं. विषय बसलो होतो आम्ही चहा प्यायला अण्णा. तुमच्या नाल्यावर चहा पे बसलो चालला होता आमचा दुसरा विषय पण बैल तुमच्या चालला बैलाचा काय नाही. विषय नाही पैसे काय विषय नाही नाही पैसे वाटप कसं चालू होतं मग. तुमच्या हाताने 10,000 घ्या 15,000 घ्या कोणी 20,000 घ्या. लगा कचाला घेऊन आला याला कशात चाललं होतं वाटणी तुमची. चहा काय पिढा हो. तू थांब की जरा ऐकून घे की या मानायला लागले ते बैलात पैसे काढले. अध्यक्ष व्यवहार आहे ठिकाणी जत्रातला व्यवहार घरी येते ती का सांगा बघ बरं. हे आमच्या घरात बोलायला लागली ना भांडण लागते ते नाचान. जत्रेतला व्यवहार जत्रेतच झाला पाहिजे. अहो पण तुम्ही माझ्या गळ्यात बैल गाठला कसा. 95,000चा बैल 1.5 लाखात दिला कसा तुम्ही. तुम्हाला घ्यायचा कंड होता ना आम्ही घेतच होतो. ही बैल आम्हीच घेणार होतो. ह्यांना आवडलं होतं म्हणून ह्यांना दिला ह्यांचा उपकार केला ही पैसे खाल्ले जर खाल्लं असलं तर ती येते ती का सांगा.
तुम्हाला काय सवय आहे का म्हणजे खाल्लंय म्हणा की तुम्ही की गोरगरिबाचं सुद्धा पैसे ठेवत नाही तर गोरगरिबाचं सुद्धा पैसे खात्यात कोणी कोणी खाल्ले तर सगळ्या काय तुमच्याकडे गावाला पुरावा आहे पुरावा मग तुमच्याकडे काय पुरावा काढला म्हणजे लय पुरावा निघाल ए, सरपंच तुम्ही काय अडधडला इकडे यांचा माणूस संघ घेऊनच हिंडतोय आम्ही आख्या जत्रेत अडधडताय मग तुमचं काय काळा खाल्लंय. सरपंच ही पोर थेटला बडा सरपंच, आपलं काय समज खाल्ले का आपण? हे कशाला काय फेटलं बड म्हणजे काय लबड वर्षानं नाही ती एका ठोक्यात तुझं नाकच फोडील तर काय बस येतं मोठी माणसं बोलतेत ना चाललाय ना आता विषय जत्रत तुम्ही बसला तर हटला जत्रत हटला आम्ही गेला नाही शांत बसतो त्याला शांत करा नाही तर व्हा बाहेर मग ए, गप की तुझं एका ठोक्यात नाक दिली ते घरात आलाय माझ्या तुमचं मला करायचं हो, तुम्ही मला ओरडा यानं काय लावलंय? फन फन मागायचं तुझं पैसे गेलेत का बाबा पैसे कोणाच गेलेत अन्नाच गेले हा अण्णाला उड्या मारतो तू का लागला उड्या मार शांत बस हो सरपंच बोलवतं अख्खं गाव पैसे खाल्लेत का आपण कशाला आपण त्यातला हाय का पण समजा जरी खाल्लेत अण्णा पैसे काय खाल्ले नाही तरी खाल्लेत ही गोरगरिबाचे पैसे सुद्धा खात्यात किरकोळ किरकोळ एखादी स्वतःला काम करायचं त्यात पैसे खात्यात ए, कोण खाताय पैसे तुम्ही काय माझ्यावर लावू नका तुमचं पैसे खाल्ल्याला पुरावा आहे आणखी आणि बरं का पैसे खात्यात ती जाऊ द्या अण्णा पण व्यवहारात कसं असतं दलाल व्यापार काय कळतो घ्यायला जरी खाल्ला असलं तर कोणी 4-5 हजार खाते 50,000 कसं ह्यांना आवडला होता बैल 90,000चा 95,000 बैल 95,000चा बैल 1.5 लाख रुपयाला 50,000 कसं खाल्लं म्हणतात? कसं खाल्लं म्हणते कसं झालं अध्यक्ष ह्या दोघांची लागली ईर्ष्या बर ह्याने घेत त्याने घेत नव्हतं तर ह्याने घेणारच होतं बैल बरोबर आहे 95,000ला त्याने आदल्या दिवस सांगत होता थांबा 95,000ला सांगत त्याने घेतला नाही दुसऱ्या दिवशी त्याचा दर वाढला तो म्हणला माझा 1.5 लाखाला द्यायचा मी म्हणलं 1.10 देतो नाही म्हणला ह्याने लगेच म्हणलं 1.20 1.30 मी 1.40 म्हणून ही म्हणलं 1.5 लाख घेतला आम्हीच घेणार होतो बैल कशाला घ्यायचं तुमच्याकडे पैसे नव्हते आम्हाला माहित होतं बघा, पैसे जेव्हा घेतलाय हो ह्यानी दुसरं काय नाही सरपंच सांगा तुम्ही पैसे खाल्ले का तुमच्या पैसे पार्टी कशाला खातो ही पोर नाही चहा नाही हे पैसे ना- खाल्ले. अण्णा बैलाच्या मालकाला सांगून त्यांनी सगळं काम केले आहे हा अण्णा अध्यक्ष तुम्हाला तर मी काय ऐकलंय. पाहिजे लगा याला घालव तर अण्णा नाही तर व्हा बाहेर तुम्ही चला ए, मी बाहेर आहे माझी त्याला बाहेर घालवा पैसे घेतल्याशिवाय जात नाही अजिबात तर आता तिथं झालेल्या व्यवहारातले पैसे मिळतात वेगळं काय बारक्या तुम्हाला परवानगी तर काय करायला पाहिजे तुम्ही कामं आलाय बर 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 काही तुमचा टणटा मिटवायला आलो घंटा कुठं असतो ती जत्रेतलं भांडण असतं का समजा पैसे खाल्लेलं घेऊन माझं 55,000 रुपये मला माघारी पाहिजे तर बरं मला दुसरं काय अध्यक्ष सांगायचं? अध्यक्ष बरं ही दोघं खातील मी खाईल काय मी रोज संघायांना हा, तुमच्या काळजातला माणूस आहे त्यो. एवढं लोक कॉन्ट्रॅक्टदार घरी आणून पैसे देते मी धक्का लावत नाही कुणाला तुमच्या 50,000 मी तुम्ही तिथं गेलाच कसं तिथं नव्हतं खरं खरं नव पण असं एक काम करा अध्यक्षांना सांगा की व्यवहारातलं व्यवहार आहे ठिकाणी इथं घरी येऊन काय पैसे मागायला नाही नसतंय काय आलाय तुम्ही मला काय सांगा ना माझं पैसे परत दे सांगतोय वरचं. सरपंच ही बघा पेढा तुम्ही घेऊन जा काय याड झालं. अध्यक्ष तुम्हाला तर आता तुम्ही आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहे हो ऐक की. आता एखादी वस्तू आवडली ती तुम्ही घेतली स्वस्त लागू नाही माग लागू मी घेतच होतो दम नाही 1.40 50 तुम्ही तर कशाला जर वाढवाय तुम्हाला पसंत अहो, मला घ्यायचा होता बैल पण यांनी मला फसवायचं कशाला फसवलं नाही फसवलेलं नाही फसवलं नाही ह्या पोरानं तुम्हाला फसवलंय अण्णा मी म्हणतो ना तुम्हाला दुसरा बैल घेऊया सरपंच काय म्हणते ते? हा तो बैल चांगला आहे तो बैल घरी चांगला आहे म्हणून मी गप आहे गप आहे ना या काय ठोक्यात पाडला त्याला पण अध्यक्ष ही घेऊन जावा ही काय इथं काय आपला काय संबंध नाही तुम्ही दुसऱ्या कामाला आला असता तर ठीक आहे तुम्हाला चहा सुद्धा मिळेल अध्यक्ष. इथं आमच्यात गेल्यावर 2 तास तमाशा होणार आहे आता होय. आणि ही व्यवहारातले पैसे आता अण्णाला पैसे खायची सवय आहे का नाही हा आम्हाला सवय आहे, तुम्हाला एखादं नाही. काम सोपवलं तर ती पैसे खात्यात खात्यात. आणि हे आम्ही बैलात खाल्लं असलं तर खाल्लं असलं सरपंचांना आम्ही खाल्ले तुम्हाला जावं काय करायचं खाल्ले का खाल्ल्यात जाव कशी माणसं आहेत बैल काही अहो नाही खाल्लं म्हणलं तर खाल्ले म्हणते तर तुम्ही ती पैशाला आलाय तुम्हाला तर काय करायला बरं पाहिजे का अध्यक्ष प्रतिष्ठित नागरिक आहे म्हणून मी बसतो उचलून फेकलं असतं आम्ही नाही प्रतिष्ठित तुम्हीच आहे प्रतिष्ठित. कोणावर विश्वास ठेवायचा खाल्लं कशाला खाते तुमच्या विश्वास कोणाचा आहे, त्याला त्याच्यावर कोणाचा पण माझ्या पैशात काय करायचं तुम्ही लागलाय सरपंच तुम्ही घेऊन जावा उठा अण्णा चला जावा देत नाही म्हणा की. हा घ्या खाल्लंच नाहीत पैसे व्हा बाहेर तुम्हाला सांगतो ना अण्णा आपण बैल घेऊया म्हणून लगा जागी लगा कशाला त्या पोराला लागून आहे? बोला घ्या माझ्या बाजूनेच बोला घालवा कसं तर कटवा नांगले डील आपल्या जावा आलंय जण येईल म्हणजे काय जागी तू पडला का वस्तू अरे वट मला हाणं विनंती एकट्याला बघू असा आहे आपला विषय खरं खाल्लेत का पैसे माणसं भेटा येते ते ना आपल्याला खरं खाल्लेत का पैसे तुला सांग तू वाचपाच काढला अण्णाचा तरच म्हणत होता तुला काय पाहिजे ते घेऊन देतो काय तुला सांगतो पैसे नव्हतं 50,000 रुपये आम्ही ठिकाण खाल्लं हा अण्णाची म्हणली एकदा जिरवायची म्हणून मग तुला काय करायचं ते कर विषय लय हार्ड आहे आपला जा आता
तयारी कर जत्रेत फिरायला जायचं होय, थांबा की नीट करूया.